प्रेज लॉर्ड. सर्वांना सलाम ख्रिस्तामध्ये. आजचा विषय आहे की दीप. प्रेज लॉर्ड. बायबल आपल्याला काय सांगते दीपाविषयी आणि दीप म्हणजे की आपल्यासाठी काय कार्य करतात. प्रेज लॉर्ड. हालेलुया. स्तोत्रसंहिता 119 अध्याय आणि 105 वचन सांगते की तुझे वचन माझ्या पावलासाठी एखाद्या दीपाप्रमाणे आहे आणि माझ्या मार्गावर एका प्रकाशासारखे आहे. प्रेज लॉर्ड. हालेलुया. आणि परमेश्वरचे वचन सांगते की स्तोत्रसंहितामध्ये की आपले जे मार्ग आहे, प्रेज लॉर्ड, आपले जे पावलं आहे, प्रेज लॉर्ड, कुठे जातात. हालेलुया. चांगल्या मार्गावर जातात का वाईट मार्गावर जातात. जर आपले मार्ग जर अंधकारामध्ये जात असेल तर आपला नाश अटल आहे. आपण म्हणजे की स्वर्गाच्या राज्यामध्ये जाऊ शकत नाही आणि आपला उद्देश जो आहे पृथ्वीवरच्या जगण्याचा तो म्हणजे की व्यर्थ जाणार. जो आत्मा परमेश्वराने आपल्या अंतःकरणामध्ये दिला आहे, आपल्या शरीरामध्ये टाकला आहे, तो म्हणजे की येशू ख्रिस्ताचा आहे. प्रेज लॉर्ड. तो आपला आत्मा प्रज्वलित करणे, हालेलुया, तो आत्म्याला आपल्याला विजू देऊ नये म्हणून परमेश्वरचे वचन ऐकणे आपल्याला गरजेचं आहे. जर वचन आपल्याला वाचता येत असेल तर आपण चर्चमध्ये जाणे किंवा ऐकणे, त्या बायबलचा ज्याला वाचन आहे आपल्या कुटुंबामध्ये त्याच्याकडून वाचून घेणे, हालेलुया, तेव्हाच आपल्या परमेश्वरचे वचन आपल्या पावलासाठी एखाद्या दीपाप्रमाणे होणार. म्हणून वचन सांगते की योहान सुवर्तमान याचा 8 अध्याय 12 वचन सांगते की मी जगाचा प्रकाश आहे, जो मला अनुसरतो तो मुळीच अंधकारात चालणार नाही तर त्याला जीवनाचा प्रकाश मिळेल. हालेलुया. प्रेज लॉर्ड. आणि वचन सांगते की आपल्याला म्हणजे की जर प्रभू येशू ख्रिस्त आपला काय एक दीप आहे, प्रेज लॉर्ड, तोच आपल्याला म्हणजे की आपल्या शरीरातला आणि आपल्या जीवनाचा अंधकार नष्ट करण्यासाठी ह्या जगामध्ये अवतरला, तो ह्या जगामध्ये आला. प्रेज लॉर्ड. म्हणून सर्वांना एकच सांगू इच्छितो की परमेश्वरचे वचन सांगते की जसं की दररोज आपण दीप लावत आहे या दिवाळीच्या महिन्यामध्ये, प्रेज लॉर्ड, ह्या दिवाळीच्या सणामध्ये सर्वांची ही धारणा आहे की जर दीप लावला संध्याकाळी तर आमच्या घरामध्ये लक्ष्मी येणार, आमच्या पैशाला बरकत देईल, आम्हाला आशीर्वाद देईल. प्रेज लॉर्ड. ती फक्त दरवर्षी साजरी करतात, पण ही दीपावली दररोज आहे. दररोज तुम्ही देवाचे वचन ऐकणार, वाचणार, त्यानुसार चालणार तर आपल्या घरामध्ये आशीर्वाद येईल. प्रेज लॉर्ड. परमेश्वर आपल्याला म्हणजे की सार्वकालिक जीवन देणार, आपल्या कुटुंबाला म्हणजे की त्याच्या भयामध्ये त्याच्या कृपेमध्ये सर्वांची वाढ होणार. प्रेज लॉर्ड. म्हणून आपल्याला त्या ज्योतीकडे, त्या प्रकाशाकडे येणे गरजेचं आहे. म्हणून परमेश्वरचे वचन सांगते की तुमचा प्रकाश इतरावर असा पडू द्या की तुमचे सत्कर्म पाहून इतरांनी देवाचे गौरव करावे. प्रेज लॉर्ड. आपल्याद्वारे आपल्या जीवनामध्ये ख्रिस्त, हालेलुया, सर्वांना दिसला पाहिजे. खरंच हे देवाचे म्हणजे की भक्त आहे, देवाचे म्हणजे प्रियजन आहे आणि यांच्यावर देव प्रसन्न आहे. हालेलुया. आणि त्याद्वारे जे अंधकारामध्ये लोक आहे त्याच्यावर आपला दीप, हालेलुया, प्रज्वलित होणार. प्रेज लॉर्ड. म्हणून वचन सांगते की जर दिवा जर आपण कुठं ठेवतो, वरती ठेवतो, तो सर्वांना म्हणजे की प्रकाश देईल. दीप आपण काय पाण्याखाली ठेवत नाही. प्रेज लॉर्ड. जर पाण्याखाली ठेवला तर तो घराला प्रकाश देणार नाही. म्हणून जो दिवा आहे तर आपण दिव ठेवणे गरजेचं आहे. प्रेज लॉर्ड. तर दिवा जो आपण जर सर्वत्र पसरला, तो दिवा जर आपण सांगितला की प्रभू येशू ख्रिस्ताचा हा काय दीप आहे तर सर्व प्रकाशित होणार. म्हणून वचन सांगते की तुम्ही काय करा, तुमचा म्हणजे की जो प्रकाश आहे, तुमच्याकडे जे वचन आहे, तुमच्याकडे जे म्हणजे की प्रभू येशू ख्रिस्त आहे, तो जर आपण इतरांना सांगतो तर त्याचा नाश होणार नाही तर त्याला जीवनाचा म्हणजे की आनंद भेटेल, त्याला जीवनाचा म्हणजे मार्ग संपेल. प्रेज लॉर्ड. म्हणून मी तुम्हाला एकच सांगू इच्छितो की तुम्ही याच्या तुमच्या साक्षीद्वारे, तुमच्या
बोलण्याद्वारे तुम्ही इतरांवर प्रकाश पाडू शकता. प्रेस लॉर्ड. देवाला धन्यवाद. सर्वांनी हे वचन आवडलं असेल म्हणून सर्वांना शेअर करा. प्रेस लॉर्ड. आमीन.